मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललोय ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये. तर आज आमच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशनचं इव्हेंट आहे. तर तुम्ही बघू शकता आता इकडं इव्हेंट कसं काय चालू आहे. हे बघा इकडं तयारी बघा तुम्ही, खूप गर्दी इकडं. आपल्या डिपार्टमेंटचे पण इकडं मुलं आहेत, ते पण डोनेट करतायत ब्लड. सर लोक वगैरे सगळे आपले ब्लड डोनेट करतात. आणि तुम्ही पण ब्लड डोनेट करा. ब्लड डोनेट करणं खूप चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे, कारण त्यांचा आपण जीव वाचवू शकतो. तर तुम्ही वर्षातनं एकदा तरी ब्लड डोनेट करायला हवं. तर तुम्ही बघू शकता इकडं खूप जण ब्लड डोनेट करतायत. अशा प्रकारे ते करतायत बघा. क्राऊड आहे इकडं. आणि इकडं सरस्वती पूजन पण केलेलं आहे ब्लड डोनेशनसाठी. आता आमच्या इकडं सर वगैरे टीचर सगळे येणार आहेत. तर इकडं क्राऊड आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नाही. फ्रेंड्स इकडं बघा. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इकडं फॉर्म भरणं वगैरे सगळं चाललेलं आहे. इकडं आमचे राहुल सर आहेत, ते आम्हाला कोऑर्डिनेटर आम्हाला दिले सर. तर फ्रेंड्स आता आपण जे ब्लड डोनेट करतात त्यांचं आपण ओपिनियन घेऊ. आणि तर तुला कसं वाटतं ब्लड डोनेट करून? तुला ब्लड डोनेट करून कसं वाटतंय? तुला काय वाटतं? ब्लड डोनेट केलं पाहिजे ना आपण? सर तुम्हाला काय वाटतं ब्लड डोनेशन बद्दल? सर तुम्ही पण तुमचं ओपिनियन देऊ शकता. ब्लड डोनेशनची प्रोसेस कशी आहे ते सगळं. तर तुम्ही बघू शकता आपल्या क्लासमधले बॉईज पण आलेले आहेत. आपल्या क्लासमधले बॉईज कुठंच मागं राहत नाही आणि ते ब्लड डोनेट करायला पण आले. हा आर्यन आहे हा, आणि हा ग्रंथ. ब्लड डोनेशनवर तुम्हाला काय वाटतं ह्यात ओपिनियन सांगा. तर आता आपल्या इकडचं सगळं झालेलं आहे आणि आता आपण कॉलेजमध्ये निघालो परत. फार्मसीचं डिपार्टमेंट होतं म्हणून आम्ही इकडे आलो ब्लड डोनेट करायला. तर आमच्यासोबत राहुल सर पण आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली. थँक्स टू देम. सर इकडे बघा. तर तुम्हाला कसं वाटलं, आमचा व्लॉग कसा वाटला ते सगळं सांगा. आणि वर्षातनं एकदा तरी तुम्ही ब्लड डोनेट करा. आपण एकदा ब्लड डोनेट केलं तर आपण 3 माणसांचा जीव वाचू शकतो. तर तुम्ही ब्लड डोनेट करा वर्षातून एकदा तरी. आणि तुम्हाला कसा वाटला ते सगळं सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा.